नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. पूर्वीचे लोक आवर्जून विडा खायचे. त्यांचा तो स्पेशल डबाच असायचा. त्याची जागा नंतर मसाला पानाने घेतली. सणावाराला किंवा पाहुणे आल्यावर मिष्टान्न भोजन झालं की पान हवेच. सारखं ठेल्यावर जाऊन विकत आणण्यापेक्षा आता आपण घरीच 15 दिवस टिकणारा तांबूल तयार करून ठेवूयात. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तांबूल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असे: विड्याची पानं 25, सुक्या खोबऱ्याचा किस आणि फ्लेवर्ड चटणी 2 टेबलस्पून, गुलकंद 4 टेबलस्पून, वेलदोडे 3, लवंग 2, चमनबहार किंवा काश्मीरी सुगंध मसाला 1/2 टेबलस्पून, सुपारी आणि बडीशेप प्रत्येकी 1 टेबलस्पून, कात आणि चुना प्रत्येकी 1 पिंच आणि धणा डाळ अर्धा टेबलस्पून. चला तर मग कसा करतात पाहूयात तांबूल. सर्वप्रथम तांबूल करण्यासाठी आपण येथे 25 विड्याची पानं घेतलेली आहेत. त्याचे देठ आपल्याला काढून टाकायचे आहेत. हे देठ आपण कात्रीने पटापट कट करून घेऊयात. विड्याच्या पानांनाच पानवेल असंही म्हणतात. अशा पद्धतीने आपण सर्व पानांचे देठ काढून टाकलेले आहेत. आता आपण पॅनमध्ये 1 ग्लास पाणी घेऊयात. सर्व विड्याची पानं आपल्याला मागून आणि पुढून धुवून घ्यायची आहेत. म्हणजे पानांना जर काही कचरा, धूळ, माती असेल तर तीही निघून जाते आणि विड्याची पानं स्वच्छ होतात. तुम्ही पाहू शकता पानं धुतल्यावर किती खराब पाणी निघालेलं आहे. पाण्याने धुतलेली पाने आता आपण स्वच्छ कापडाने साधारण पुसून घेऊयात. पुसताना विड्याच्या पानांवर कापड ठेवून हाताने ती प्रेस करायची आहेत. आपण पानं खसाखसा पुसणार नाही. अशा प्रकारे आपली ही पानं बऱ्यापैकी कोरडी झालेली आहेत. आता आपण त्याचे साधारण तुकडे करणार आहोत. इथं मी तुम्हाला कात्रीने आणि हाताने दोन्ही प्रकार दाखवणार आहे. दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीनुसार तुम्ही हे तुकडे करू शकता. पानांचे पालेभाजीसारखे बारीक तुकडे न करता साधारण ती तोडायची आहेत. इथे आता आपण मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यात आपण हे विड्याच्या पानांचे कट केलेले तुकडे घालूयात. इतरही जिन्नस आपल्याला त्यात ॲड करायचे आहेत. त्यामध्ये घालूयात 3 वेलदोडे, 2 लवंगा, 1 टेबलस्पून सुपारी, 1 टेबलस्पून बडीशेप, अर्धा टेबलस्पून धणा डाळ, 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट. येथे तुम्ही ओल्या नारळाचा खव पण घालू शकता. पण ओल्या नारळामुळे तांबूल फार काळ टिकत नाही. त्याला थोडा खवट वास येतो. 1 पिंच कात पावडर, 1 पिंच चुना, 1/2 टेबलस्पून चमनबहार किंवा काश्मीरी सुगंधी मसाला. पानाच्या दुकानात गेलात तर ह्या मसाल्याची पेस्ट रोलने आपल्याला विड्याच्या पानावर पसरवताना पाहायला मिळते.
2 टेबलस्पून फ्लेवर्ड चटणी. खरं तर ही चटणी जेलीच्या स्वरूपात वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये बाजारामध्ये उपलब्ध असते. आज आपण इथे पायनॅपल गोल्ड फ्लेवर घेतलेला आहे. या चटणीमुळे विड्याच्या पानातला गोडवा वाढतो. एवढ्या सुंदर जेलीला चटणी का म्हणतात हे एक कोडच आहे. तांबूल तयार करण्यासाठी लागणारे 99% जिन्नस आपले घालून झालेले आहेत. हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये क्रश करून घेऊयात आणि मगच त्या क्रशमध्ये आपण गुलकंद ॲड करणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला कोरडा तांबूल तयार झालेला आहे. कोरड्या मिश्रणात आपण पाऊण कप गुलकंद घालत आहोत. गुलकंद प्रकृतीला थंड असतो, त्यामुळे कात आणि लवंग यांची उष्णता आपल्याला विड्याच्या पानात जाणवत नाही. आणि तांबूल किंचित ओलसर राहण्यासाठी आपण 1 टेबलस्पून पाणी घालूयात आणि हे सगळे मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपला अतिशय सुंदर आणि चविष्ट तांबूल इथे तयार झालेला आहे. तो आपण एका काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये भरूयात. सणावाराला किंवा कधी पाहुणे येणार असतील तेव्हा आधीच आपण तांबूल तयार करून बरणीत भरून ठेवू शकतो, म्हणजे ऐनवेळी ठेल्यावर पळापळ होत नाही. आपणही घरी विड्याची पानं आणून असा भरपूर कॅल्शियमयुक्त तांबूल नक्की घरी करून पहा. जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.